माझा मुलगा विभक्त झाला आहे. हेमलता बाने प्रकरणावर अर्चना पाटकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या आमचा संबंध नाही. मराठी सिने इंडस्ट्रीतून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली की मराठी अभिनेत्रीला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी खंडणी मागितल्याच्या आरोपावर अभिनेत्रीला अटक झाली आहे. अटक झालेल्या आरोपींपैकी हेमलता पाटकर ही मराठी सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं असून छोट्या पडद्यावर लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं सांगितलं जात आहे. हेमलताला अटक केल्यानंतर आई कुठे काय करते या मालिकेतील कांचन देशमुख म्हणजे अभिनेत्री अर्चना पाटकर या देखील चर्चेत आल्या आणि या प्रकरणी अर्चना पाटकर यांनी सविस्तर पोस्ट शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली. माझा मुलगा हेमलता बानेपासून 4 वर्षापासून विभक्त झाला आहे असं त्यांनी पोस्टमध्ये आणि घटस्फोटाची केस सुरू असल्याने आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अर्चना पाटकर यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं, मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार. मी गेली 40 वर्ष या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाने यांनी मागितलेल्या 1.5 कोटी खंडणीबद्दल चर्चा होते आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा 4 वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे. शेवटी त्यांनी असं म्हटले की कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे म्हणून मी यावर टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका. धन्यवाद.